भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम प्रगती पथावर आल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारलं खरं तर हे जात आहे जे बाबासाहेबांचं स्मारक आणि स्मारकाचे वेगवेगळे पार्ट उचलण्यासाठी महाकाय क्रेनचा वापरही केला जातोय। इंदू मिल परिसरात 950 मेट्रिक टन वजनाची महाकाय क्रेन सुद्धा आणण्यात आली आहे। स्मारक लवकरात लवकर तयार होण्यास आता क्रेनची मदत होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे। आपल्या मागे आपण पाहतोय तर हीच ती साईट आहे आणि याच ठिकाणी भव्य असा 450 फुटाचा जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो बनवण्याचं काम सुरू आहे आणि हेच काम प्रगतीपथावरती असताना आता या कामाला प्रगती आणण्यासाठी जवळपास आपण महाकाय अशी ही क्रेन आहे ती पाहतोय ही आता या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। जवळपास या क्रेन आहे ती 950 मेट्रिक टन वजनाची ही महाकाय क्रेन आहे। सर्व पुतळ्याचे आता जे सुटे भाग आहेत ते उचलण्यात येणार आहेत आणि अशाच प्रकारे हे काम प्रगतीपथावरती असून लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तो देखील तयार होणार आहे। आपण बाहेर या ठिकाणी आहे ती संपूर्णपणे माहिती आहे की कशा प्रकारे स्मारक असणार आहे आणि या स्मारकामध्ये कोणकोणते बाकीचे ग्रंथालय असेल, प्रदर्शन क्षेत्र असेल, स्मारक इमारत असेल, व्याख्यान वर्ग असेल, प्रेक्षागृह असेल, या सगळ्याचा समावेश आहे तो देखील करण्यात आलेला आहे। आता ही जी क्रेन आणण्यात आलेली आहे या क्रेनच्या माध्यमातून लवकरात लवकर काम आहे ते पूर्ण होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे, परंतु महाकाय अशा क्रेनच्या माध्यमातून हेच काम आता प्रगतीपथावरती असल्याचं दिसून येत आहे। विकास खवळेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।